मित्रांनो नमस्कार, कशा आहात? मजेत ना? बघा, एक भूमितीवरील प्रश्न तुमच्यासाठी घेऊन आलोय. प्रश्न काय म्हणतो आपण बघूया. एका वर्तुळाची त्रिज्या 8% कमी केली तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी कमी होईल? मित्रांनो, खूप सोपा प्रश्न आहे. आता इथे ना दोन प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारतात. एक तर त्रिज्या 8% वाढवली असता वर्तुळाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल, किंवा कमी केली असता. आता आपल्याला कमी केली असतं विचारले. बघा, खूप सुंदर ट्रिक आहे, तुम्हाला सांगतो काय करायचं. 8% दिलं ना रे, या 8%ची पहिल्यांदा करायची दुप्पट. किती होतंय? 16. आता त्रिज्या कमी केली त्यामुळे मायनस करायचं. आता एकदा केली दुप्पट, आता मायनस केलं, आता एकदा या टक्क्याची करायचा वर्ग करायचा. म्हणजे आजचा वर्ग किती रे? 64. आणि टक्का म्हटल्यामुळे छेदामध्ये 100. बस हे सॉल्व्ह करायचं आपल्याला. मला सांगा, हे 16 16 मायनस हे छेदामधले दोन शून्य अपूर्णांकामध्ये दोन घर सोडून इकडे जाणार, म्हणजे 0.64 येईल. 0.64. मग 16 मधनं 0.64 काढा. ओके, म्हणजे किती येईल ते? 15.36 येईल. कारण 100 मधलं 64 काढले, किती राहिले? 36. म्हणजे 15.36. 15.36. ओके, 15.36 ने काय होणार? क्षेत्रफळ कमी होणार. 15.36% कमी होणार. पर्याय क्रमांक किती? 4.